या ॲपमध्ये आपल्याला लर्निंग आउटकम म्हणजेच इंटरनल असेसमेंट सुद्धा आपल्याला या ठिकाणी तयार करता येत असतं. आपण जर पाहिलं तर इंटरनल असेसमेंटचे हे टॅब आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या ट्रेडनुसार इंटरनल असेसमेंट सिलेक्ट करायचं आहे. आता माझं रजिस्ट्रेशन जे आहे ते टर्न ट्रेडसाठी झालेलं आहे आणि सेकंड इयर माझ्याकडे बॅच आहे, त्यामुळे मला सेकंड इयरचेच इंटरनल असेसमेंट या ठिकाणी दिसत आहे आणि त्यानुसार रजिस्ट्रेशननुसार त्या ट्रेडनुसार तेच इंटरनल असेसमेंट आपल्याला इथं दिसणार आहे. तर मी या ठिकाणी एक इंटरनल असेसमेंट सिलेक्ट करतो. समजा हे 19 नंबरचं आहे, तर ते सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांची यादी येईल आणि त्या विद्यार्थ्यांची यादी आल्यानंतर आपल्याला काय करायचं, त्यामध्ये ते इंटरनल असेसमेंट हे 1 by 1 आपल्याला एंटर करायचे. जसं तर मॅक्झिमम 15 मार्क आहेत, तर आपण इथे 14 देऊ, तर 4, अशा पद्धतीनं आपण सर्व मुलांचे इंटरनल असेसमेंट मार्क्स हे या ठिकाणी एंट्री करू शकतो. सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी दिसेल की इंटरनल असेसमेंट मार्क यासाठीचे तयार झालेले आहेत. हे सर्वांचे मार्क्स आपण टाकल्यानंतर आपण त्या ठिकाणी सेव्ह करायचं आहे. रिपोर्ट्समध्ये परत गेल्यानंतर इंटरनल असेसमेंट ज्यावेळेस आपण पाहतो, आपण शेअर करू शकतो. शेअर केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचा रिपोर्ट त्या ठिकाणी तयार होईल. त्यामध्ये सर्व डाटा वर आलेला असतो. वरचा डाटा जो संपूर्णपणे आपल्याला जो बाय डिफॉल्ट येत असतो तो येतोच आणि खाली विद्यार्थ्यांचे नाव, समोर शाखा, आपण जस्ट विद्यार्थ्याचे मार्क्स एंट्री केलेले आहेत. 14, 4, 10, 4, 8, 4, 9, 14, 13, 19, 5 अशा प्रकारे आपण इंटरनल असेसमेंट म्हणजे लर्निंग आउटकम आपण ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी जनरेट करू शकतो.